नमस्कार. आज आपल्याकडे लायब्ररी माइंडसेट यांचं एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे, दी आर्ट ऑफ लेझीनेस. हो, नावावरून वाटेल की आळशी कसं बनायचं हे शिकवेल, पण तसं नाहीये खरं तर. अगदी. उलट हे पुस्तक सांगतं की आयुष्य खूप लहान आहे आणि मिळालेल्या वेळेचा सर्वोत्तम वापर कसा करायचा, नाहीतर नंतर पश्चाताप होतो. बरोबर. म्हणजे आळस कसा टाळावा, आपली कार्यक्षमता कशी वाढवावी, यासाठी कोणती मानसिकता हवी आणि कोणत्या व्यावहारिक पद्धती वापराव्यात यावर यात भर आहे. म्हणजे आपल्या रोजच्या कृतींबद्दल आपल्याला अधिक जागरूक करून आपल्याला जे खऱ्या अर्थाने हवंय ते करायला कसं प्रवृत्त व्हायचं, हा उद्देश आहे पुस्तकाचा. अगदी. आणि अनेकदा हा आळस येतो कुठून, तर आपल्या मानसिकतेतून किंवा आपल्याला काय हवं याची स्पष्टता नसते तेव्हा. म्हणूनच हे पुस्तक 2 भागांमध्ये आहे, बरोबर? पहिला भाग मानसिकतेवर आणि दुसरा टिप्स अँड टेक्निक्सवर. हो, पहिला भाग म्हणजे विचारांची दिशा कशी बदलायची आणि दुसरा म्हणजे प्रत्यक्ष कृती कशी करायची. तर आपण याच मुद्द्यांवर आज जरा सविस्तर बोलूया. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या आणि मला वाटतं सर्वात महत्वाच्या कल्पनेपासून, 100% जबाबदारी. हो, हा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. पुस्तक म्हणतं की इतरांना किंवा परिस्थितीला दोष देणं बंद करा, ते निरुपयोगी आहे. विन्स्टन चर्चिल यांचं एक वाक्य आहे, महानतेची किंमत जबाबदारी आहे. अगदी. कारण दोष दिल्याने काय होतं? काहीच नाही. समस्या तशीच राहते. कृती हाच उपाय आहे. कोणीतरी येईल आणि आपल्याला वाचवेल असं होत नाही. हो, ती गोष्ट आठवली मला. शेतकऱ्याची आणि चिमणीच्या पिल्लांची. मदत बाहेरून येणार नाहीये म्हटल्यावर चिमणी स्वतःच पिल्लांना घेऊन उडून जाते. बरोबर. म्हणजे इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतः कृती करा. पण याचा अर्थ असा नाही की जगातल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार आहात. अच्छा, मग नक्की काय अर्थ आहे याचा? जबाबदारी स्वीकारणं म्हणजे जे तुमच्या नियंत्रणात आहे, तुमचं मन, तुमचे प्रयत्न, तुमच्या प्रतिक्रिया, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं. त्यावर तुमची मालकी आहे. म्हणजे बाह्य घटकांवर रडत बसण्यापेक्षा आपल्या प्रतिक्रियेवर काम करायचं. एपिक्टेटसचं पण असंच काहीसं म्हणणं आहे ना? हो, ते म्हणतात फक्त आपल्याच कामावर लक्ष केंद्रित करा. इतरांच्या गोष्टी, त्यांच्या चुका ही त्यांची समस्या आहे, आपली नाही. आपली एनर्जी आपल्या कामात घालायची. आणि चुकांचं काय? जबाबदारी घेताना चुका तर होणारच, मग भीती वाटते. बरोबर. पुस्तक म्हणतं चुका होतात, त्यातून शिका आणि पटकन पुढे जा. त्यांना घाबरू नका किंवा त्यांचं कौतुकही करत बसू नका. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं वाक्य आठवलं, यश म्हणजे कधीच चूक न करणं नव्हे, तर तीच चूक दुसऱ्यांदा न करणं. अगदी. चुका स्वीकारणं, शिकणं आणि पुढे जाणं हाच जबाबदारीचा भाग आहे. ठीक आहे, म्हणजे पहिली पायरी झाली जबाबदारी स्वीकारणं. पण अनेकदा आपण अडकतो कुठे? तर आपल्या कम्फर्ट झोनमध्ये. सुरक्षित वाटतं तिथे. हो, आणि हा पुस्तकातला पुढचा मोठा मुद्दा आहे. कम्फर्ट झोन हा शत्रू आहे असं ते म्हणतात. एक वाक्य खूप छान आहे, कम्फर्ट झोन ही एक सुंदर जागा आहे, पण तिथे काहीही वाढत नाही. बाहेरच होते. ज्या गोष्टी सहज मिळतात, टीव्ही पाहणं, सोशल मीडिया स्क्रोल करणं, त्या अर्थपूर्ण नसतात, असंही म्हटले. हो, कारण त्या सोप्या आहेत, कम्फर्टेबल आहेत. पण ज्या गोष्टी आपल्याला थोड्या अस्वस्थ करतात, थोड्या कठीण वाटतात, त्याच आपल्याला पुढे नेतात. म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये राहणं म्हणजे एक प्रकारे सामान्य राहणं. बरोबर. पुस्तकात सामान्य बनू नका, डोंट बी मीडियोकर नावाचं एक प्रकरणच आहे. स्टीव्ह जॉब्सचं वाक्य पण आहे तिथे. कोणतं? तुम्हाला जे काम उत्तम वाटतं तेच करा आणि उत्तम काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करता त्यावर प्रेम करणे. पण आपण कळत न कळत सामान्यतेची निवड का करतो मग? भीती वाटते म्हणून? हो, भीती हे एक कारण आहे. अपयशाची भीती, कठीण गोष्टी करायची भीती, आणि दुसरा म्हणजे आपल्या आजूबाजूचे लोकही तसेच असतात अनेकदा. त्यामुळे वेगळं काही करायला प्रेरणा मिळत नाही. मग यातून बाहेर कसं पडायचं? कृती करावी लागते. जेफ बेझोस यांचं उदाहरण दिलंय पुस्तकात. ते म्हणतात, 70% माहिती मिळाली की निर्णय घ्या. 90%ची वाट बघू नका, नाहीतर उशीर होईल. म्हणजे परफेक्ट वेळेची किंवा परफेक्ट माहितीची वाट न बघता थोडी जोखीम घेऊन पाऊल उचलायचं. अगदी. तोच तर कम्फर्ट झोन तोडण्याचा मार्ग आहे. थोडी अनिश्चितता स्वीकारायला लागते. हे पटलं. जबाबदारी घेतली, कम्फर्ट झोन तोडायला तयार झालो, पण आपण जी मेहनत करतोय ती योग्य दिशेने आहे का? उगाच चुकीच्या गोष्टींवर वेळ आणि शक्ती घालवण्यात काय अर्थ? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पुस्तकात यावर जोर दिला आहे, योग्य गोष्टींवर काम करा. वर्क ऑन द राईट थिंग्स. विजी अँड्र्यू यांचं वाक्य आहे त्यात. मायकल अँजेलो सुद्धा बेडमधून उठायला कंटाळा करेल जर त्याला फक्त स्प्रेडशीटवर काम करायचं असेल. बरोबर.
म्हणजे ज्या कामावर प्रेम नाही, जे अर्थपूर्ण वाटत नाही, ते करताना आळस येणारच. व्हॅन गॉगचं उदाहरण पण दिलंय. आवड असूनही संघर्ष होता, पण ती आवडच त्याला टिकवून ठेवत होती. हो, पण अनेकांना प्रश्न पडतो की माझ्यासाठी योग्य काय आहे हे कसं ओळखायचं? हो ना, किंवा आवड असली तरी परिस्थिती वेगळी असते कधीकधी. तेव्हा पुस्तक म्हणतं की गोष्टींच्या मागे धावू नका. स्वतःला इतकं चांगलं बनवा की गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. म्हणजे सतत शिका, कौशल्य वाढवा. आणि प्राधान्यक्रम ठरवणं, 80-20 नियम इथे उपयोगी पडतो का? नक्कीच. 80-20 नियम म्हणजे पॅरेटो प्रिन्सिपल. आपली 20% कामं आपल्याला 80% परिणाम देतात. ती 20% कामं ओळखून त्यावर जास्त फोकस करायचा. म्हणजे कमी कष्टात जास्त फायदा मिळवण्यासारखं झालं हे तर. हो, एक प्रकारे. म्हणजे एनर्जी योग्य ठिकाणी लावायची. बाकीची 80% कामं करायची नाहीत असं नाही, पण प्रायोरिटी काय आहे हे स्पष्ट हवं. आणि याच संदर्भात तो परफेक्शनिस्ट बनू नकावाला सल्ला येतो. कारण योग्य गोष्ट परफेक्ट करायच्या नादात आपण ती पुढे ढकलतो. अगदी. परफेक्शन चांगलं आहे, पण प्रत्येक वेळी गरजेचं नाही. लिओनार्दो दा विंची किंवा स्टीव्ह जॉब्स ठीक आहेत, पण आपण सगळीकडे तसं नाही करू शकत. ते वाक्य महत्वाचं आहे. पूर्ण झालेलं काम परफेक्ट कामापेक्षा चांगलं असतं. बरोबर. डन इज बेटर दॅन परफेक्ट. खास करून जर निर्णय बदलता येण्यासारखा असेल. शेन पॅरिश म्हणतात ना, बदलता येणारा निर्णय लवकर घ्या, न बदलता येणारा उशिरा. क्या बात आहे. पूर्ण झालेलं काम परफेक्ट कामापेक्षा चांगलं असतं हे लक्षात ठेवायला हवं. अच्छा, मग ह्या सगळ्यासाठी जबाबदारी घेणं, कम्फर्ट झोन सोडणं, योग्य कामावर लक्ष केंद्रित करणं, ह्या सगळ्यासाठी एक गोष्ट लागतेच लागते. कोणती? स्वयंशिस्त, सेल्फ डिसिप्लिन. हो, अगदी बरोबर. जिम रॉन म्हणतात, आपल्याला 2 पैकी एका वेदनेतून जावं लागतं. शिस्तीची वेदना किंवा पश्चातापाची वेदना. पश्चातापाची वेदना नको असेल तर शिस्तीची स्वीकारावी लागेल. पण शिस्त म्हणजे नक्की काय? पुस्तक काय म्हणतं? शिस्त म्हणजे भविष्यातल्या फायद्यासाठी आत्ता वर्तमानात कठीण किंवा कंटाळवाण्या वाटणाऱ्या गोष्टी करणं. आत्ताची मजा किंवा सोपा मार्ग टाळून लांबच्या ध्येयासाठी प्रयत्न करणं. आणि याचा सगळ्यात मोठा शत्रू टाळाटाळ, प्रोक्रॅस्टिनेशन. बरोबर. आपण कामं पुढे ढकलतो कारण ती कठीण वाटतात किंवा खरं तर इच्छाच नसते करायची. सेठ गोडीन म्हणतात, उत्कृष्ट कल्पनांची कमतरता नाही, कमतरता आहे ती त्यांना अंमलात आणण्याच्या इच्छेची. अगदी. शिस्त म्हणजे ती इच्छा नसतानाही कृती करणं. पण हे जमत कसं नाही पटकन? इच्छाशक्ती कमी जास्त होते, मग काय करायचं? इच्छाशक्तीवर अवलंबून राहून चालत नाही, हे खरं आहे. म्हणूनच पुस्तक काही ठोस मार्ग सांगतं. पहिला, आत्ता करा. डू इट नाव. म्हणजे जे लगेच करता येतं ते करून टाकायचं. हो, 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागणारं काम असेल तर लगेच करा. पुढे ढकलू नका. पाब्लो पिकासोचं वाक्य जरा टोकाचं आहे, पण विचार करायला लावणार आहे. काय म्हणाले होते ते? उद्यावर फक्त तेच काम टाका जे तुम्ही अपूर्ण ठेवून मरायला तयार आहात. बापरे, म्हणजे टाळाटाळ करायचीच नाही? शक्यतोवर नाही. दुसरा उपाय म्हणजे रोजची दिनचर्या, डेली रुटीन. एक ठरलेली वेळ, ठरलेलं काम, त्याने शिस्त लागते. लिओ टॉल्स्टॉय अगदी काटेकोरपणे दिनचर्या पाळायचे. आणि तिसरा मुद्दा तुम्ही मगाशी म्हणाला होतात, मल्टीटास्किंगबद्दल. हो, मल्टीटास्किंगचं मिथक. आपल्याला वाटतं आपण एका वेळी खूप कामं करतोय, पण खरं तर आपली कार्यक्षमता कमी होते. कन्फ्युशियसचं वाक्य आहे ना, जो माणूस 2 सशांचा पाठलाग करतो त्याच्या हाती एकही लागत नाही. अगदी. लक्ष विभाडल्याने चुका होतात, थकवा येतो. नासाच्या मार्स ऑर्बिटरचं उदाहरण बघितलं ना, एका साध्या चुकीमुळे किती मोठं नुकसान झालं. हो, म्हणजे फोकस महत्वाचा, एका वेळी एकच काम. हो, आणि व्यत्यय टाळायचे. गरज वाटल्यास छोटी डुलकी घ्यायला पण हरकत नाही, असंही पुस्तक म्हणतं. शिस्तीसाठी अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, नाही म्हणायला शिका. लर्न टू से नो. हे का गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. कारण आपला वेळ आणि ऊर्जा लिमिटेड आहेत. आपण जर सगळ्यांनाच हो म्हणत गेलो तर स्वतःच्या कामाला वेळच उरणार नाही. अगदी. नाही म्हणणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, तर आपल्या प्रायोरिटीज जपणं आहे. सेनेका म्हणतात, जर तुम्हाला माहीत नसेल की कोणत्या बंदरावर जायचे आहे, तर कोणतीही हवा अनुकूल नसते. म्हणजे आपली दिशा ठरवण्यासाठी नाही म्हणणं आवश्यक आहे. बरोबर. ठीक आहे. तर आपण मानसिकता, विचार करण्याची पद्धत यावर बऱ्यापैकी बोललो. जबाबदारी, कम्फर्ट झोन, योग्य काम, शिस्त, नाही म्हणणं. आता जरा पुस्तकाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया, जिथे प्रत्यक्ष टिप्स आणि टेक्निक्स आहेत. हो, त्यात बऱ्याच व्यावहारिक गोष्टी आहेत. 20 प्रोडक्टिव्हिटी टिप्सची यादीच दिली आहे त्यांनी. त्यातल्या कोणत्या जास्त महत्वाच्या वाटतात? काही प्रमुख संकल्पना आहेत.
एक तर तो 80-20 नियम आपण पाहिलाच. दुसरी आहे पार्किन्सनचा नियम. पार्किन्सनचा नियम तो काय आहे? तो म्हणतो की कामाला पूर्ण करायला तुम्ही जितका वेळ द्याल तितका वेळ ते काम घेईल. अच्छा, म्हणजे जास्त वेळ दिला तर काम रेंगाळणार. हो, समजा एका कामाला तुम्ही 1 आठवडा दिला तर ते 1 आठवडा चालेल, पण 2च दिवस दिले तर कदाचित ते 2 दिवसातही होईल. म्हणून कामाला डेडलाईन देणं महत्वाचं आहे. हे खरंय, मला स्वतःला अनुभव आहे याचा. अजून कोणती टेक्निक आहे? पोमोडोरोबद्दल ऐकलंय? हो, पोमोडोरो टेक्निक खूप फेमस आहे. 25 मिनिटं फोकसने काम, मग 5 मिनिटं ब्रेक. आणि 4 वेळा असं झाल्यावर मोठा ब्रेक. बरोबर. 15-30 मिनिटांचा. याने एकाग्रता टिकते आणि थकवा येत नाही. अजून एक सोपा नियम म्हणजे 5 मिनिटांचा नियम. म्हणजे 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागणारं काम लगेच करायचं. अगदी. ईमेल पाठवणं, वस्तू जागेवर ठेवणं, पुढे ढकलू नका. आणि सवयी टिकवण्यासाठी तो 2 दिवसांचा नियम पण आहे ना, 2 डे रूल. हो, कोणतीही चांगली सवय जसं व्यायाम किंवा वाचन सलग 2 दिवस चुकवू नका. 1 दिवस ठीक आहे, पण दुसऱ्या दिवशी नक्की करा. त्याने ती सवय मोडत नाही. या सगळ्या साध्या आपण प्रभावी टिप्स आहेत. जपानी टेक्निक्सबद्दल काय सांगाल? इकिगाय, कायझेन वगैरे. हो, जपानमध्ये कामाकडे आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. शिस्त आणि सातत्य यावर भर असतो. इकिगाई म्हणजे काय? तर तुमच्या अस्तित्वाचा हेतू. म्हणजेच जगण्याचं कारण. हो, तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कशात चांगले आहात, जगाला काय हवंय आणि तुम्हाला पैसे कशातून मिळतील, या 4 गोष्टी जिथे एकत्र येतात तो तुमचा इकिगाई. आणि हे सापडलं की कामात समाधान मिळतं, आळस येत नाही. अगदी. आणि कायझेन म्हणजे सतत सुधारणा, कंटिन्यूस इम्प्रूव्हमेंट. एकदम मोठा बदल नाही, पण रोज थोडं थोडं. बरोबर. रोज 1% जरी सुधारणा केली तरी वर्षाखेरीज खूप फरक पडतो. कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यातही हे वापरता येतं. मोठी झेप घेण्याऐवजी छोटे, सातत्यपूर्ण पाऊल. सुरुवात करायला सोपं जातं त्याने. हो, आणि टिकून राहतं. खरंच, या सगळ्या कल्पना, मग त्या मानसिकतेच्या असोत की प्रत्यक्ष तंत्रांच्या, आपल्याला आळसाकडे आणि कामाकडे खूप वेगळ्या प्रकारे बघायला लावतात. तर दी आर्ट ऑफ लेझीनेसमधून आपण काय शिकलो? जबाबदारी घ्यायची, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचं, योग्य आणि अर्थपूर्ण कामावर लक्ष केंद्रित करायचं, त्यासाठी शिस्त लावायची. आणि ती शिस्त लावण्यासाठी अनेक साधे व्यावहारिक मार्ग वापरायचे. पुस्तकाचा शेवटचा संदेश काय आहे? तोच, जो सुरुवातीला होता. आयुष्य मर्यादित आहे. योग्य वेळेची वाट बघू नका. ती कधीच येत नाही. कृती करण्यासाठी आत्ताहीच योग्य वेळ आहे. हो, ती चीनी म्हण आहे ना, झाड लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ 20 वर्षांपूर्वी होती. दुसरी सर्वोत्तम वेळ आता आहे. जे गेलं ते गेलं. आता काय करू शकतो यावर फोकस करा. आणि ती वडील, मुलगा आणि गाढवाची गोष्ट, लोकांचं ऐकून आपलं ध्येय बदलत राहिलो तर शेवटी आपलंच हसं होतं. अगदी. इतरांकडून शिका, पण निर्णय स्वतःच्या विचाराने घ्या. तर ऐकणाऱ्यांसाठी आजचा विचार हाच की आळसावर मात करण्यासाठी मानसिकता आणि कृती दोन्ही महत्वाच्या आहेत. बरोबर. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक विचार मनात येतो. हे पुस्तक आपल्याला कृती करायला शिकवतं. पण कोणती कृती? आपला मर्यादित वेळ आणि ऊर्जा आपण नक्की कशासाठी वापरायची? म्हणजे ते योग्य गोष्टी कोणत्या ज्यांच्यासाठी हा सगळा खटाटोप करायचा? हो, कदाचित आपल्या स्वतःच्या मूल्यांची, आपल्या प्रायोरिटीची स्पष्टता असणं हाच त्या हेतूहीन निष्क्रियतेवरचा किंवा नुसत्या धावपळीवरचा खरा उपाय असेल. यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.